रविवार असो की सोमवार असो, आपल्या कामांना काही सुट्टी नसते. सकाळी उठून माझं सर्व आवरून सुंदर अशी देवपूजा करून घेतली. आज होती एकादशी. देवपूजा केल्यानंतर बाहेर साच्याच्या साह्याने सुंदर असं तुळशीची रांगोळी काढून घेतली. उंबऱ्याचं पूजन करून घेतलं. धूप वगैरे दाखवून उंबऱ्याला नमस्कार करून घेतला आणि त्यानंतर आली नाश्ता बनवायला. आता नाश्त्यासाठी काय बनवायचं हा तर रोजचाच प्रश्न असतो. नाश्त्यासाठी मी बनवणार होती आज मुगाच्या डाळीचे डोसे. छान लागतात हे. डाळ भिजत टाकली होती, ती मिक्सरमध्ये छान आलं, लसूण, हिरव्या मिरच्या, कोथिंबीर टाकून वाटून घेतली आणि त्याचे छान असे डोसे बनवून घेतले. सर्वांना नाश्ता दिला. मी पण नाश्ता करून घेतला आणि त्यानंतर निघाले मी भाजीपाला आणायला मार्केटमध्ये, कारण घरामध्ये काहीच भाज्या नव्हत्या. तसं तर आमचा मंगळवारचा आठवडी बाजार असतो. पण आज पण रविवारी थोडासा बाजार भरतो आणि सकाळची कामं उरकता साईड बाय साईड मी गवारीच्या शेंगाची रस्सा भाजी, मेथीची सुक्की भाजी पण बनवून ठेवली आणि त्यानंतर निघाली आहोंसोबत बाजारात. देवासाठी ह्या मावशी नेहमीच्या ओळखीच्या आहेत माझ्या, त्यांच्याकडून फुलं घेतले, गजरे घेतले आणि बऱ्याच भाज्या जास्त काही बाजारात शूट केलं नाही, कारण खूप ओझं झालं आणि कसा मोबाईल पकडणार वगैरे. मग डायरेक्ट घरी येऊनच व्हिडिओ बनवला. या सर्व भाज्या घेऊन आली आणि हा गावरान लसूण मला 100 रुपये किलो भेटला. खडखडीत असा वाळलेला आहे. तर तुमच्याकडे लसणाला काय भाव आहे मला कमेंट करून नक्की सांगा. चला तर आता सर्व भाजीपाला मी व्यवस्थित ठेवून देते. त्याच्या अगोदर मी फ्रीज व्यवस्थित असा क्लीन करून घेतला आणि सर्व भाजीपाला त्यात व्यवस्थित ठेवून घेतला. तुम्हाला व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर एक लाईक करा आणि माझं डेली ब्लॉग बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय.